सिंह राशीसाठी नजीकच्या काळात ऊर्जा कशी असेल आणि मार्गदर्शन काय आहे हे आज आपण या रीडिंगद्वारे पाहणार आहोत. आणि सुरुवातीला आपण कार्ड काढून घेऊ आणि त्यानंतर रीडिंग पाहू. एस ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. हे कार्ड सांगताय तुम्ही काहीतरी नवी सुरुवात करत आहात. नवीन प्रोजेक्ट म्हणा किंवा व्यवसायाच्या बाबतीत काहीतरी नवीन सुरुवात करणार आहात नजीकच्या काळात. किंग ऑफ सॉर्ड ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टता आहे, तुम्हाला माहिती आहे की त्यामध्ये कशा प्रकारे करायला हवं, तुमच्याकडे त्याबाबत स्पष्टता आहे, त्यामुळे तुम्ही काही निर्णय घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही जबाबदारीने काम करताना दिसत आहात. शिवाय हे मोठं पद आहे ज्याच्यावर तुम्ही काम करत आहात. जरी नवी सुरुवात असली तरी त्या बाबतीत तुम्हाला इतकी स्पष्टता आहे की ते नेमकं काम कसं आहे, केवढी मोठी जबाबदारी आहे याची कल्पना तुम्हाला आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही योग्य निर्णय इथे घेत आहात. मॅजिशियनच्या पॉवर मध्ये दिसताय तुम्ही. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, जी साधनं तुमच्याकडे आहेत किंवा जे ज्ञान तुमच्याकडे आहे त्याचा उपयोग कसा करायचा हे लक्षात घेऊन तुम्ही निर्णय घेत आहात, त्याप्रमाणे सादर करत आहात. याचमुळे तुमची प्रगती होताना इथे दिसते आणि खूप सारी समृद्धी तुमच्याकडे आहेच, पण अजून समृद्धी येत आहे. तुम्ही अनंताच्या शक्तीशी जोडले जात आहात. पेज ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की जे काही तुम्ही सादर करत आहात त्यामध्ये तुम्ही काही गोष्टी शिकत आहात किंवा काही विचार तुमच्या मनात येत आहेत की आपण हे कसं करावं, त्या बाबतीत निर्णय घेत आहात. म्हणजे निर्णय कसे, तर जे काही तुम्ही सादर करत आहात, जे काही तुमच्याकडे साधनं आहेत, ज्ञान आहे, त्याचा उपयोग करून तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये अनुभव घेत आहात. ही पेजची ऊर्जा आहे. म्हणजे काय की तुम्ही शिकताय ते कसं करायचं, त्यामधले बारकावे शोधत आहात, अभ्यास करत आहात आणि बरोबरीने ते काम सुद्धा करत आहात. जस्टिसचं हे कार्ड सांगतंय स्पष्टतेला. हे कार्ड आणि किंग ऑफ सॉर्डचं कार्ड स्पष्टता दाखवतंय. तर जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्ही स्वतःला न्याय देत आहात. इथे उत्साह दिसतोय. ह्या कार्ड मध्ये पण लाल रंग आहे, ह्या कार्ड मध्ये सुद्धा लाल रंग आहे. तर हा लाल रंग तुमच्या कामातल्या उत्साहाला दाखवतोय आणि तो सांगतोय की तुम्ही उत्साहाने काम करत आहात. जे काही तुम्हाला करायचं आहे त्यामध्ये अनेक गोष्टी शिकताय आणि बरोबरीने स्वतःमधली नकारात्मकता दूर करून स्वतःला न्याय देत आहात. म्हणजे जे काही तुम्ही शिकलेले आहात, जे ज्ञान तुमच्याकडे आहे किंवा जी साधनं तुमच्याकडे आहेत त्यांचा उपयोग करून तुम्ही काम करत आहात. म्हणजे तुम्ही स्वतःला न्याय देत आहात आणि आध्यात्मिक प्रगती सुद्धा तुमची होताना इथे दिसते. टू ऑफ कपचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय येणाऱ्या काळात तुम्ही मॅजिशियनच्या पॉवर मध्ये येताय, कारण तुम्ही संतुलित आहात, कारण ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे, अनंताची शक्ती तुमच्या बरोबर आहे, हे इथे दिसतच आहे. आणि हे कार्ड सुद्धा त्याबाबत सांगतंय की ब्रह्मांड तुम्हाला साथ देणार आहे, सहकार्य मिळणार आहे, सगळ्यांचं प्रेम मिळणार आहे, जोडीदाराचं सुद्धा सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. शिवाय शिवशक्ती तुमची संतुलित आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही सगळ्यांची काळजी पण घेत आहात आणि बरोबरीने तुमच्या कामाला सुद्धा तितकंच महत्व देताना इथे दिसत आहात. किंग ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड किंग ऑफ सॉर्डच्या खाली आले. म्हणजे इतक्या मोठ्या पदावर तुम्ही दिसताय येणाऱ्या काळात. दोन्ही किंगची कार्ड आहेत. किंग याचा अर्थ तुम्ही कामाला महत्व देताय, पॅशनेट ऊर्जेमध्ये आहात आणि जबाबदारीने ते काम करत आहात. तुमचं जे काम आहे ते तुम्हाला जास्त महत्वाचं वाटतंय, त्याबद्दल स्पष्टता आहे. निर्णय घेऊन तुम्ही इतरांची काळजी घेताना इथे दिसत आहात, इतरांना मार्गदर्शन करताय.
जे काही तुमच्याकडे जी समृद्धी आहे त्या समृद्धी बरोबर तुम्ही इतरांना समृद्ध करत आहात. म्हणजे तुम्हाला खूप सारं प्रेम मिळतंय या सगळ्या कामामध्ये, सगळ्यांचं सहकार्य मिळतंय. आणि इथे तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करताय. जे काही ज्ञान तुम्ही घेतलेलं आहे, त्याचा उपयोग करताय आणि इतरांची मदत करताना दिसताय. हे हीलरचं कार्ड आहे. तर तुम्ही हीलर असू शकता किंवा जे काही तुम्ही विचार मांडत आहात, जे काही तुम्ही करत आहात, त्यामुळे इतरांचा उपचार होतोय. ह्या बाजूला डेव्हिलचं कार्ड आलंय. तर कार्डची स्थिती कशी आहे? पेज ऑफ सॉर्डच्या खाली डेव्हिलचं कार्ड आहे. तर हे कार्ड काय सांगतंय, की ज्या गोष्टींमध्ये तुम्ही नकारात्मक होतात, ज्या गोष्टी तुम्हाला आधी वाटायचं, की हे मी करणं कसं शक्य आहे, इतके तुम्ही नकारात्मक होतात, त्याच गोष्टींमध्ये तुम्ही अनेक गोष्टी शिकत आहात, नवी सुरुवात करत आहात आणि टू ऑफ कपचं हे कार्ड एकीकडे किंग ऑफ पेंटॅकल आहे, तर एकीकडे द डेव्हिल आहे. तर इतकं मोठं परिवर्तन तुमच्यामध्ये आलेलं आहे. नकारात्मकता जातीये. डेव्हिलची ऊर्जा म्हणजे मेजर कार्ड. तर खूप मोठं परिवर्तन येतंय. तुम्ही मॅजिशियनच्या पॉवर मध्ये येत आहात. मॅजिशियनचं कार्ड सुद्धा मेजर अर्केनाचं कार्ड असतं. म्हणजे मोठी घटना, मोठे बदल, मोठं परिवर्तन. तर ही सारी कार्ड्स ह्या नकारात्मक ऊर्जेला दूर करतायत. ही भीती म्हणा किंवा ज्या बाबतीत तुम्ही स्वतःला कमजोर समजत होतात, तर तिथे आता तुम्हाला तुमची शक्ती कळते, की तुम्ही कसं करू शकता. तुम्ही किती शक्तिशाली आहात या मॅजिशियन प्रमाणे. शिवाय इथे सन कार्ड सुद्धा आहे. तर हे कार्ड सुद्धा सकारात्मक ऊर्जेला दाखवतंय. हे कार्ड सांगतंय, की ही जी नकारात्मक ऊर्जा आहे, हा जो अंधार आहे, तो निघून जातोय. आणि तुम्ही सगळ्यांचं नेतृत्व करत आहात, पॅशनेट ऊर्जेमध्ये आहात, सकारात्मक इथे दिसत आहात. द मूनचं हे कार्ड काय सांगतंय, की जिथे तुम्ही प्रश्नचिन्हामध्ये होतात, जिथे अडकला होतात, तिथे तुम्हाला मार्ग मिळत आहे. तिथे तुम्ही संतुलित होत आहात. तिथे खूप सारा आनंद तुमच्या जीवनात येत आहे. यश मिळतंय तुम्हाला. नाईट ऑफ कपचं कार्ड आहे. तर कोणीतरी व्यक्ती खूप वेगाने तुमच्या जीवनात येत आहे. ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला स्पष्टता येईल, ज्यामुळे तुम्ही जे काही नवीन करायला घेत आहात, नवीन व्यवसायामध्ये जे काही नवीन करत आहात, त्यामध्ये या व्यक्तीमुळे स्पष्टता येणार आहे. तुम्ही काही निर्णय घेऊ शकता. आपण पाहूया, की जे काही तुम्ही करत आहात, त्यामध्ये समस्या काय आहे? स्ट्रेंथ कार्ड आलंय. तर स्ट्रेंथ कार्ड सांगतंय, की तुम्ही आता तुम्ही शक्तिशाली असून सुद्धा स्वतःला कमजोर समजत आहात. टेम्परन्सचं हे कार्ड सांगतंय, की तुम्ही काहीतरी वेगळं करण्यासाठी ह्या स्थितीमधून जात आहात. पण हे वेगळं वेगळं म्हणजे किती धैर्य ठेवायचं अशाने तुम्ही थोडेसे नाराज आहात किंवा स्वतःला कमजोर जे समजताय, तर तिथे देवदूत काय सांगताय, की तुम्ही जे खास करणार आहात त्यासाठी आवश्यक आहे तुमचं हिलिंग होणं आणि ते हिलिंग जर झालं, तर तुम्ही खूप शक्तिशाली होणार आहात. ते हिलिंग ब्रह्मांड तुमचं करत आहे. यामुळे ही नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुम्ही सकारात्मक व्हाल. तुमची ताकद तुम्हाला कळेल.
आणि त्याचा उपयोग तुम्ही कराल. जी काही स्थिती अवघड स्थिती आहे तिला हाताळायचं कसं हे तुम्हाला आत्ता कळत नसल्यामुळे थोडेसे तुम्ही इथे मूनच्या ऊर्जेमध्ये आहात. ही एक दिवसाची ऊर्जा असू शकते, पण हे मेजर कार्ड आहे, तर ही तुमची बरेच दिवसाची ऊर्जा आहे, बरेच महिन्यांची किंवा वर्षांची सुद्धा असू शकते. तर या स्थितीमधून तुम्हाला आता बाहेर पडायचं आहे आणि विश्वास ठेवायचा आहे की तुम्ही खूप शक्तिशाली आहात. कारण आता येणाऱ्या काळात तुम्ही मॅजिशियनच्या पॉवर मध्ये येणार आहात. खूप शक्तिशाली अशी तुमची ऊर्जा आहेच. आणि तिचा उपयोग करताना तुम्ही इथे येणाऱ्या काळात दिसत आहात. अनेक गोष्टी सादर करत आहात. आत्मविश्वास जाणवतोय, प्रगती होते तुमची. याचसाठी तुम्ही आता स्वतःला शक्तिशाली समजलं पाहिजे. तुम्ही हे समजलं पाहिजे की तुम्ही ब्रह्मांडाची कृपा तुमच्यावर आहे. इथे हे सिंबल जे दिसतंय ते ह्याच्या बाबतीत पण आहे, इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे. हा 8चा आकडा जो दिसतोय आडवा, तो अनंताच्या शक्तीला दाखवतोय आणि तो हेच सांगतोय की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही खूप काही करणार आहात. 6 ऑफ कपचं हे कार्ड आहे. तर येणाऱ्या काळात तुम्हाला खूप सारं प्रेम मिळणार आहे तुमच्या आपल्या लोकांकडनं, जुन्या लोकांकडनं. त्यांच्याकडनं तुमचं कौतुक होऊ शकतं. नाईट ऑफ सॉर्ड्सचं हे कार्ड सांगतंय की खूप वेगाने या गोष्टी होणार आहेत. संवाद होऊ शकतो या बाबतीत तुमचा कोणाशी तरी. 4 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे. ते कार्ड आलंय डेव्हिलच्या वर आणि टेम्परन्सच्या खाली. तर हे कार्ड सांगतंय की जी प्रार्थना तुम्ही केलेली होती त्यामुळे आता ही नकारात्मकता जातीये. त्या नकारात्मक ऊर्जेवर तुम्ही विजय प्राप्त करत आहात आणि अशा अवघड स्थितीमध्ये असताना सुद्धा तुम्ही काहीतरी असं करत आहात जे वेगळं आहे, जे ज्याच्यामुळे तुमचा उपचार होतोय आणि ज्याच्यामुळे तुम्ही एखाद्या देवदूताप्रमाणे काम करताय. याचमुळे तुमच्या जीवनात सेलिब्रेशन येत आहे. तुम्ही अनेकांशी जोडले जात आहात. अनेक माणसं तुमच्याशी जोडली जात आहेत. समूह दिसतो इथे. आनंद तुम्ही द्विगुणित करत आहात इतरांबरोबर, शेअर करत आहात. जे काही तुमच्याकडे आहे ते इतरांना देत आहात. यामुळे इथे आनंदी वातावरण आहे, सेलिब्रेशनचं आहे वातावरण आणि खूप सारी समृद्धी. इथे फळं सुद्धा दिसतायत. तर ही फळं काय सांगतायत की आता तुमच्या जीवनात खूप सारी समृद्धी येणार आहे. आतापर्यंत जर तुम्ही या मूनच्या नकारात्मक ऊर्जेमध्ये अडकला होतात. ही नकारात्मक ऊर्जा म्हणजे काय? की मनाची अशी स्थिती जिथे चंचलता आहे, जिथे मन अनेक वेळा घाबरतं किंवा प्रश्नचिन्हात असतं की आता पुढे काय करावं. तर अशी जी तुमची अवघड स्थिती होती ही बऱ्याच दिवसांची, बऱ्याच महिन्यांची स्थिती अशी असू शकते. तर या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे. द लव्हरचं कार्ड सांगतंय ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही यामध्ये संतुलित राहायचं आहे, संतुलित राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामुळेच तुम्ही सकारात्मक व्हाल. यामुळेच ह्या अवघड स्थितीमधून तुम्ही बाहेर पडू शकाल आणि जे काही ब्रह्मांड आशीर्वाद तुम्हाला देत आहेत ते तुम्हाला यश देऊ शकतं. नाईट ऑफ वँडचं कार्ड खूप वेगाने आता अनेक गोष्टी तुम्ही करणार आहात. तुमचं जे काही ध्येय आहे त्या दृष्टीने खूप वेगाने घटना घडणार आहेत किंवा एखादी व्यक्ती सुद्धा तुमच्या जीवनात येऊ शकते जी पॅशनेट ऊर्जेमध्ये आहे, जी तुम्हाला या भ्रमित स्थितीमध्ये काय करायचं हे सांगू शकेल. तुमच्यासाठी मार्गदर्शन काय आहे?
10 ऑफ वॅनची ऊर्जा आहे. हे कार्ड काय सांगताय आणि हाय प्रिस्टेस, तर हे कार्ड सांगताय की तुम्ही जे काही काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला आत्ता मेहनत घ्यायची आहे, अनेक गोष्टी एकत्रित आणायच्या आहेत. तुम्हाला असं वाटू शकतं की आपण किती मेहनत करायची, किती दिवस हा भार आपण सहन करायचा किंवा असं टेन्शन मध्ये राहायचं. तर इथे हाय प्रिस्टेसचं एक कार्ड सांगताय की तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला या सगळ्यामध्ये मदत करणार आहे. तर तुम्हाला संतुलित राहायचं आहे, जेणेकरून तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. शिवाय तुम्ही ब्रह्मांडाच्या त्या ऊर्जेशी जोडले जाऊ शकता. ही अशी व्यक्ती आहे जी ज्ञानी आहे, जी आध्यात्मिक आहे आणि जिच्याकडे खूप सारी समृद्धी आहे. तर असे तुम्ही आहात, तर असेच तुम्ही स्वतःला समजायचं आहे, जेणेकरून अनेक रहस्य तुम्हाला कळतील. या व्यक्तीकडे खूप सारी रहस्य आहेत. तर हे तुमचं काम जे आहे त्यामध्ये आता जरी मेहनत करावी लागली तरी त्यातून अनेक रहस्य तुम्हाला कळणार आहेत. आणि ही जी काही द्वंद्व स्थिती आहे त्यामधून तुम्हाला मार्ग मिळेल. हायरोफंटचं कार्ड सांगतंय की आता तुम्ही काय करायला हवं, तर जे काही तुमच्या गुरूंनी सांगितलेलं आहे, जे काही तुम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे किंवा शिकवलेलं आहे, तर त्या गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला मार्ग मिळेल. त्यामुळे जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये उपाय मिळू शकतो. क्वीन ऑफ वॅन्डचं हे कार्ड सांगतंय तुम्ही साहसी आहात आणि जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये साहस आवश्यक आहे. म्हणजे जे काम आहे, जे ध्येय आहे तुमचं, त्यामध्ये पद मोठं आहे, जबाबदारी मोठी आहेच. पण तुम्ही जे साहस करत आहात, तेच तुम्हाला खूप काही देणार आहे. तेच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही सकारात्मक राहणं आणि साहसी राहणं, विश्वास ठेवणं की मी करू शकतो. जरी परिस्थिती बिकट असली, जरी परिस्थिती किंवा बाकीची माणसं तुमच्या विरोधात असली, तरी तुम्ही करू शकता. हा विश्वास जर तुम्ही स्वतःला दिला तर खूप काही घडू शकतं. तुम्ही यशस्वी होऊ शकता. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.